Hello everyone, welcome to Arvisa's English. So students, in this video, we are going to learn 8th standard semi-English lesson Miss Slippery. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण 8th standard semi-English lesson Miss Slippery हा शिकणार आहोत. Let's get started. Given below are extracts from the story of a lonely girl who is teased by classmates in school. मुलांनो, खाली दिलेला हा जो एक्स्ट्रॅक्ट आहे हा आहे एका लोनली गर्लची स्टोरी. एक अतिशय एकटी एकटी राहणारी मुलगी जिला तिचे क्लासमेट्स नेहमी टीज करायचे म्हणजे चिडवायचे. बिकॉज शी इज अपसेट अँड अननर्व्ड ड्यू टू अ सर्टन प्रॉब्लेम्स ॲट होम, शी इज अनेबल टू डू एनी टास्क वेल. या मुलीच्या घरी काही प्रॉब्लेम्स होते आणि ज्यामुळे ती नेहमी अपसेट म्हणजे निराश आणि अननर्व्ड म्हणजे गोंधळलेली असायची. त्यामुळे ती कुठलेही टास्क म्हणजे कुठलेही काम योग्य पद्धतीने करू शकत नव्हती. द स्टोरी टेल्स अस व्हॉट हॅपन्स नेक्स्ट. ही स्टोरी आपल्याला सांगते की या मुलीसोबत पुढे काय झालं. तर आपण स्टोरीला सुरुवात करूया. पार्ट 1. I got ready and went to school. In the first period, our class teacher, who taught us English, told us to take out our composition notebooks. I took out the mathematics notebook by mistake. आता ती मुलगी स्वतःची कहाणी आपल्याला सांगत आहे. ती म्हणते की मी रेडी होऊन तयारी करून शाळेमध्ये गेली. पहिला पिरियड जो होता जो की त्यांच्या क्लास टीचरचा पिरियड होता, ज्या त्यांना इंग्लिश विषय शिकवायच्या. टीचरनी सर्व विद्यार्थ्यांना कंपोजिशन नोटबुक बाहेर काढायला सांगितले. आणि या मुलीने काय केलं, आय टूक आउट द मॅथमॅटिक्स नोटबुक बाय मिस्टेक. ती म्हणते की तिने चुकून बाय मिस्टेक मॅथमॅटिक्सची नोटबुक काढली. आय रिप्लेस्ड इट क्विकली but the teacher perhaps had kept her gaze fixed on me. तिने पटकन ती रिप्लेस केली म्हणजे पटकन तिने ती नोटबुक ठेवून कंपोजिशनची काढली. पण कदाचित परहॅप्स म्हणजे कदाचित जो टीचरचा गेज आहे, गेज म्हणजे लक्ष, नजर, ती तिच्यावरच होती. शी शाउटेड. टीचर ओरडल्या, म्हणाल्या, कम हिअर विथ युअर बुक सायली. सायली, तुझं पुस्तक घेऊन इकडे ये. आय ओबेड हर but her angry looks made my legs tremble. आता सायलीने टीचरची आज्ञा पाळली आणि ती जाऊ लागली. पण टीचरचा जो अँग्री लुक होता, अतिशय रागाने तिच्याकडे बघत होत्या, त्यामुळे सायलीचे पाय ट्रम्बल म्हणजे थरथर कापू लागले. अँड व्हेन आय रीच्ड हर चेअर द नोटबुक फेल ऑन हर फीट. आणि जेव्हा सायली टीचरच्या खुर्चीजवळ पोहोचली तेव्हा नोटबुक तिच्या हातून टीचरच्या पायावर पडली. Some girls laughed loudly. The teacher thought that I had dropped the notebook on purpose. वर्गातल्या काही मुली जोरजोराने हसायला लागल्या. टीचरला वाटलं, टीचरने विचार केला की सायलीने म्हणजे तिने हे मुद्दाम केलेलं आहे. तिने ऑन पर्पज म्हणजे मुद्दामहून नोटबुक टीचरच्या पायावर पाडलेली आहे. She stared at me with all devouring look. ऑल devouring look म्हणजे फ्राइटनिंग लुक, एकदम रागारागात. टीचरने सायलीकडे एकदम रागारागात खाऊ का गिळू नजरेने बघितलं. गो अँड स्टँड नियर युअर सीट शियल. आणि ओरडून म्हणाल्या, जा आणि तुझ्या जागेवर जाऊन उभी राहा. आय केप्ट स्टँडिंग पनिश्ड फॉर द होल पिरियड. अशा प्रकारे सायली पूर्ण पिरियड मध्ये उभी होती, तिला शिक्षा मिळालेली होती. द नेक्स्ट वॉज हिस्ट्री क्लास अँड माय फेवरेट सब्जेक्ट. आता पुढचा जो क्लास आहे तो होता हिस्ट्रीचा, इतिहासाचा, आणि हा सायलीचा फेवरेट सब्जेक्ट होता. The teacher had asked us to memorize the causes and effect of the Battle of Panipat. टीचरने सर्व विद्यार्थ्यांना बॅटल ऑफ पानिपत म्हणजे पानिपतच्या लढाईचे कॉजेस म्हणजे कारण आणि इफेक्ट म्हणजे परिणाम हे पाठ करून यायला सांगितलं होतं. आय वॉज वेल प्रिपेअर्ड. आणि सायलीने केलेलं सुद्धा होतं. शी वॉज वेल प्रिपेअर्ड. शी बिगन टेस्टिंग ऑल ऑफ अस वन बाय वन. आता टीचर एक एक करून सर्वांना विचारू लागल्या जे त्यांनी पाठ केलेलं आहे ते. When my turn came, I went blank. पण जेव्हा सायलीची बारी आली आन्सर द्यायची, she went blank. सायली सगळं काही विसरून गेली. म्हणजे तिने अभ्यास केलेला होता, पाठांतर केलेलं होतं, पण उत्तर द्यायची वेळ आली तेव्हा ती सर्व विसरलेली होती. The teacher gave me a stern stare while I stood there still with my head hanging down in shame. टीचरने सायलीकडे स्टर्न म्हणजे स्ट्रिक्टली, एकदम असं रागारागामध्ये बघितलं. आणि बिचारी सायली मान खाली घालून, शर्मेने मान खाली घालून तिथे तशीच उभी
होती, कारण तिला स्वतःचीच लाज वाटत होती. अभ्यास केल्यावरही तिला उत्तर जे आहे ते देता आलं नाही. मम्मा अँड पापा कंटिन्यूड देअर नेव्हर एंडिंग टिप्स. टिप्स म्हणजे कुरबूर किंवा भांडण. सायली म्हणते की तिचे आई वडील दिवसभर एकमेकांसोबत भांडायचे. पापा युज्ड एव्हरी अपॉर्च्युनिटी टू एक्सप्रेस हिज अनॉयन्स. तिचे वडील प्रत्येक छोट्या मोठ्या गोष्टींवर आपला राग व्यक्त करायचे. Mama, on her part, did not allow any such occasion to slip without turning it into a vociferous quarrel. दुसरीकडे तिची आई सुद्धा प्रत्येक छोट्या मोठ्या भांडणाचं रूपांतर एका मोठ्या वोसिफेरस क्वारल म्हणजे तावातावाच्या भांडणामध्ये करायची. म्हणजे वडील प्रत्येक छोट्या गोष्टीवर राग व्यक्त करायचे आणि तिची आई छोट्या गोष्टीचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये करायचे. अशा प्रकारे दिवसभर ते दोघं जण भांडत राहायचे. The quarrel was between the two, but the punishment inevitably descended on the third one, that is me at school. आता क्वॅरल म्हणजे भांडण जरी त्या दोघांमध्ये होतं तरीही त्याची जी पनिशमेंट आहे इनएव्हिटेबली डिसेंडेड. इनएव्हिटेबली म्हणजे अपरिहार्यपणे, डिसेंडेड म्हणजे उतरत होती. त्याची जी शिक्षा आहे ती कुणावर उतरत होती किंवा त्याचा परिणाम कोणावर होत होता, तर द थर्ड वन दॅट इज सायली ॲट स्कूल. सायलीच्या शाळेच्या परफॉर्मन्सवर, तिच्या ओव्हरऑल पर्सनॅलिटीवर या सर्व गोष्टींचा परिणाम होत होता. जरी भांडण त्या दोघांमध्ये असलं तरी परिणाम मात्र सायलीवर होत होता. Whenever and wherever I heard raised voices, I felt as if Mama and Papa were quarreling. कधीही आणि कुठेही जोराचा आवाज ऐकला, सायलीला वाटायचं की आपले आई वडील भांडण करत आहेत. मम्मा स्क्रीम केम पिअर्सिंग थ्रू माय इयर्स. आणि तिच्या आईचा आवाज, तिच्या आईचं स्क्रीम म्हणजे ओरडणे, आरोळी तिच्या कानामध्ये घुमायची. And whenever I heard Mama's high pitched yells, my legs quivered. आणि जेव्हा कधी ती तिच्या आईचा जोराचा कर्कश ओरडण्याचा आवाज ऐकायची, my legs quivered, तिचे जे पाय आहे ते थरथर कापायचे. quivered म्हणजे थरथरणे, ट्रम्बल. अशा प्रकारे सायलीचं जे ओव्हरऑल वागणं होतं त्यामागे तिच्या घरचे जे परिस्थिती आहे ती कारणीभूत होती, हे यातून आपल्याला कळलं. One day I was coming down the school stairs, somebody from the top gave a frantic scream. अचानक जेव्हा एक दिवस अचानक सायली पायऱ्या उतरत असताना कोणीतरी मागून फ्रँटिक स्क्रीम म्हणजे कर्कश ओरडणे, एकदम वेड्यापिशासारखा आवाज काढला. I fell and came tumbling down about 7 steps. सायली पडली आणि 7 पायऱ्या घसरत घसरत खाली आली. My elbows and knees were badly bruised. तिचे एल्बोज, नीज त्यांना जखमा झाल्या होत्या आणि अतिशय तिचे हातपाय म्हणजे तिचे एल्बोज आणि नीज अतिशय दुखत होते. माय न्यू फ्रॉक वॉज टॉर्न ॲट द सीम्स. आणि तिचा नवीन फ्रॉक सुद्धा फाटला होता. सीम्स म्हणजे शिवण. शिवणीवर तिचा नवीन फ्रॉक सुद्धा फाटलेला होता. When I reached home, Mama shouted, I am sick of you. When will you stop making me pay through my nose for such extravagant losses? जेव्हा सायली घरी पोहोचली अशा अवतारामध्ये, तेव्हा तिची आई तिला बघून ओरडली, तिच्यावरच ओरडली आणि म्हणाली की तू कधीपर्यंत आम्हाला असे एक्स्ट्रावेगंट लॉसेस, एक्स्ट्रावेगंट म्हणजे न परवडणारे, लॉसेस म्हणजे नुकसान, खर्च, तू कधीपासून आम्हाला असे न परवडणारे खर्च करायला लावणार आहेस. कारण सायलीचा नवीन ड्रेस फाटलेला होता. तिची आई त्यासाठी तिला खूप खूप ओरडली. मदर seized me by my arm, gave me a good jerk and seated me on the bed. तिच्या आईने तिला पकडलं बाय द आर्म्स. तिच्या आईने तिला हाताला पकडलं आणि धक्का देऊन तिथे बेडवर नेऊन बसवलं. She fetched an antiseptic lotion and applied it to my elbows and knees. तिच्या आईने कुठून तरी अँटीसेप्टिक लोशन आणलं, तिच्या एल्बोज आणि नीज वर, तिच्या जखमांवर लावलं. बट डिड नॉट हग मी. पण तिच्या आईने तिला जवळ घेतलं नाही. Within me lingered the yearning that she would hold me, console me. कुठेतरी सायलीच्या मनात, लिंगर्ड म्हणजे रेंगाळणे, इयर्निंग म्हणजे आस, कुठेतरी सायलीच्या मनात एक आस होती की तिची आई तिला जवळ घेईल, कन्सोल म्हणजे तिची समजूत घालेल, तिची विचारपूस करेल प्रेमाने. Even if she had given me just a sympathetic pat, my smarting lips would have been soothed. जरी तिच्या आईने एक सिम्पथेटिक पॅट म्हणजे प्रेमाने तिच्या पाठीवरून हात जरी फिरवला असता, तरीही तिचे जे स्मार्टिंग लिम्स होते म्हणजे दुखऱ्या जखमा होत्या त्या सुदेड म्हणजे त्यांना आराम पोचला असता. तिच्या दुखऱ्या जखमा ज्या आहेत त्या बऱ्या झाल्या असत्या, तिला बरं वाटलं असतं असं ती म्हणते. पण तिच्या आईने असं काहीही केलं नाही. My younger brother was close by.
As Mama walked away to the kitchen, he came and sat beside me. सायलीचा छोटा भाऊ हा जवळच होता. जशी तिची आई किचनमध्ये निघून गेली, तसा तो तिथे आला, सायलीच्या जवळ बसला. He placed his little hand on my arm and whispered. त्याने छोटासा हात त्याचा सायलीच्या हातावर ठेवला आणि हळू आवाजात तो म्हणाला, आर यू इन ग्रेट पेन? तुला खूप त्रास होत आहे का? तुला खूप दुखत आहे का? असं त्याने सायलीला विचारलं. आय हग्ड हिम टाईट अँड स्टार्टेड क्राईंग अगेन. सायलीने त्याला जवळ घेतलं आणि सायली जी आहे ती पुन्हा रडायला लागली. I used to walk quite cautiously, yet I would often stumble. अशा प्रकारे सायली जी आहे ती खूप कॉशियसली म्हणजे सावधानीने काळजीपूर्वक चालायची, पण तरीही स्टंबल म्हणजे धडपडायची, चालता चालता पडायची. वन डे द क्लास मॉनिट्रेस अनाउन्स्ड. मग एक दिवस क्लासची जी मॉनिट्रेस होती तिने सगळ्यांसमोर अनाउन्स केलं, वी विल कॉल हर स्लिपरी. आजपासून आपण हिला स्लिपरी म्हणू. अदर स्लीप ऑन वेट ग्राउंड. सायली मॅनेजेस टू स्लीप इवन ऑन ड्राय लँड. कारण इतर लोक तर ओल्या जागेवर घसरून पडतात, पण सायली जी आहे ती कोरड्या जमिनीवर सुद्धा घसरून पडते. त्यामुळे आपण आजपासून तिचं नाव ठेवू स्लिपरी. दॅट प्रोव्हाइडेड द अदर गर्ल्स ऑफ द क्लास न्यू स्कोप फॉर फन. त्यामुळे वर्गातल्या बाकी मुलींना तर सायलीला चिडवायचा एक अजून आयतं कोलीतच मिळालं. दे टीज्ड मी विथ द न्यू टायटल एव्हरी डे. तसेही त्या वर्गातल्या मुली सायलीला रोज नवीन नवीन नावाने चिडवायच्या. सोन अ वर्स वॉज कंपोज्ड इन माय ऑनर. लवकरच त्यांनी सायलीच्या सन्मानार्थ एक गाणं सुद्धा लिहिलं. स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मग, आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, नो आन्सर इज युअर लक. त्यांनी गाणं लिहिलं की स्लिपरी स्लिपरी स्लिपिंग विदाउट मग. मग म्हणजे चिखल, म्हणजे अशी मुलगी जी चिखलावरून घसरून चिखल नसतानाही घसरून पडते. आस्क हर द सिम्पलेस्ट क्वेश्चन, तिला साधासा प्रश्न विचारा आणि नो आन्सर इज युअर लक, आणि तुम्हाला कुठलंही उत्तर मिळणार नाही. असं एक गाणं सुद्धा त्यांनी सायलीला चिडवण्यासाठी बनवलं. I lived in perpetual fear of everyone, the girls, the teachers, the young and the old. सायली म्हणते की मी म्हणजे ती नेहमी एका परपेच्युअल फिअर मध्ये, परपेच्युअल म्हणजे सतत वाटणार, फिअर म्हणजे भीती, सतत एका भीतीमध्ये असायची. ती भीती वर्गातल्या मुलींची, टीचर्सची, यंग अँड ओल्ड सगळ्यांचीच तिला भीती वाटायची. When I was in class, I dared not to move out. And when I was outside, I was afraid of re-entering the class. सायली जेव्हा क्लासमध्ये असायची तेव्हा तिला वर्गातून बाहेर जायची भीती वाटत होती, आणि जेव्हा ती बाहेर असायची तेव्हा वर्गात पुन्हा परत यायची तिला भीती वाटायची. Nor could I muster the courage to speak to anyone. आणि आपल्या मनातलं कोणाशी बोलण्याची किंवा कोणाला सांगण्याची हिंमत सुद्धा सायलीमध्ये नव्हती. अशी ओव्हरऑल सायलीची परिस्थिती जी आहे ती, सिच्युएशन जी आहे ती होती. तर मुलांना हा होता पार्ट 1 जो आपण या व्हिडिओमध्ये बघितला ऑफ मिस स्लिपरी लेसन. आय होप सर्वांना खूप चांगल्या प्रकारे समजला असणार. समजला असल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, मित्रांबरोबर शेअर करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. आय विल सी इन अनदर व्हिडिओ. टिल देन टेक केअर. गुड बाय.